श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे, आला महाराजा। तर आता आपण थंबदेवाजवळ आलोय आणि थंबदेवाजवळ जे वारकरी आहेत ते फेऱ्या मारतात ते आता आपण बघू शकता। आणि मी गेल्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे वर महिलांना जायला बंदी आहे, त्याचप्रमाणे थंबदेव बघू शकता तुम्ही। आणि पाठूनच आपले सर्व गणपती येत आहेत आणि खूप गर्दी आहे, खूप लेझिम चालू आहे। हे आपला थंबदेव आहे, पुरा बघू शकता तुम्ही, खूप उंच असा केलेला। आणि नाचत गाजतच आपले गणपती थंबदेवाजवळ येणार, एक फेरी मारणार वारकरी सर्व, आणि मग आपले गणपती पुढे जाणार। कारण थंबदेवाजवळ आपल्याला नाचवावे लागतात ते गणपती दरवर्षीप्रमाणे, अशी प्रथा आहे त्यांची। आणि सगळे लोक थंबदेवाजवळ थांबलेले आहेत आणि मागूनच गणपती येत आहेत। तर आता आपण बघूया ते गणपती। चला, हे आपले गौरी गणपतीचे गणपती आहेत आणि खूप उत्साह आहे पुरा वेते गावामध्ये, खूप म्हणजे खूपच मोठा उत्साह आहे। खूप पुढे माणसं येऊन थांबलेली आहेत। हो, येतोय नक्की।
नमस्कार. आता आपण आलेलो आहे वेठे समुद्रावर. बघू शकता तुम्ही सगळे गणपती आपले वेठ्यातच आता विसर्जन होतात. वेठ्यातले खूप असा माहोल जमा झालेला आहे. गौरी बघू शकता तुम्ही. हां नमस्कार. कल्पेश जास्त मागे होतोय. समोरून नमस्कार. हो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मला पुढे
आईकडे दे, आईकडे दे. आला महाराजा. आमची गव आहे. छान आहे. भजन चालू असते, आरत्या चालू असतात, भजन चालू असते. आरती नंतर होणार आहे, भजन चालू आहे आता. आणि हे महिलांचे फुगड्या डान्स सर्व चालू आहेत. बघू शकता फुगड्या चालू आहेत आणि खूप जिम्मा फुगडी चालू केलेली आहे. त्या लोकांनी सर्वच ठिकाणी आनंद घेत आहेत गणपतीचा, बाप्पाचा. आरती आता थोड्याच वेळात आरती झाल्यानंतर बाप्पाचं विसर्जन होणार आहे. खूप सर्व महिला म्हणजे सर्व आपले वेद्यातल्या सर्व महिला भगिनी सर्व त्या नाचामध्ये सहभागी होत आहेत आणि त्याचा आनंद घेत आहेत. बघू शकता खूप एन्जॉय चालला आहे त्यांचा. आणि थोड्याच वेळात
आहेत. आरतीला सुरुवात होईल आणि बाप्पाचं विसर्जन होणार गौरी गणपतीचं. वाढत चाललाय जसं महिला पुढे घालायला लागले, गाणी बोलायला लागले आहेत. आपल्याला आवाज येत नाही कारण बारीक आवाज आहे त्यांचा खूप, आणि खूप धमाल करतायत त्या झिम्मा-फुगडी करून बघा. आणि महिला वाढत चाललेल्या त्यांच्या सर्व आमच्या मुली, सर्व आई बहिणी वहिनी सर्व एन्जॉय करत आहेत. होऊ शकता खूप खूप आतमध्ये एंट्री करतात एक एक जण मिळून. आणि खूप उत्साह आहे त्यांच्यामध्ये. असाच उत्साह सर्व ठिकाणी हवा. खूप धमाल येते, खूप मजा येते. सर्व ठिकाणी असाच उत्साह पाहिजे असतो. खाली दहीहंडी सुद्धा लावली जाते बघू शकता. हंडीचे थर लावले जात आहेत आणि पडतायत सुद्धा ते. पडले आहेत. एन्जॉय, फुल एन्जॉय, फुल एन्जॉय. मज्जाच मजा चालू आहे. काही थर लागत आहेत, काही हंड्या पडत आहेत, त्यांच्या गोविंदा पथक पडत आहेत समुद्रामध्ये. आणि खूप धमाल अशी चाललेली आहे त्यांची समुद्रावर. बघू शकता लहान मुलांची पण खूप धमाल आहे. सगळेजण आपल्या लहान मुलांची काळजी सुद्धा घेताना दिसत आहेत. खूप धमाल, खूप धमाल, एन्जॉय. सर्वीकडे धमाल चालू आहे, भजन चालू आहे, पाण्यात पोहणं चालू आहे, दहंडी उत्सव करताना चालू आहे. सगळे पडतायत, उठतायत, बसतायत. खूप 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 एन्जॉय चालू आहे त्यांच्यामध्ये. बघू शकता आता ही अंडी पडणार आहे लवकरच. गोविंदा पथक पडलेलं आहे. धमाल धमाल धमाल, एक नंबर. लहान मुलं वर मजा करतायत. आणि बाजूलाच बघा भजन चालू केलेलं आहे सर्व गावकऱ्यांनी. आणि सर्व बाप्पा बसलेले आहेत रांगेमध्ये. नारळ फोडून प्रसाद त्यांच्या अर्धी कवडी त्यांना दिलेली आहे, अर्धी कवडी प्रसादासाठी ठेवलेली आहे. ती आता पुऱ्या सर्व जे भाविक आहेत त्यांना वाटले. आणि समोरच आपलं बायकांचा झिम्मा फुगडी चालू आहे बघू शकता ते बघा. खूप अशी धमाल, खूप अशी धमाल. खूप झिम्मा-फुगडी चालू केलेल्या आहेत. खूप मजा येते. आरतीला चालू झाली आहे बघू शकता तुम्ही. आणि पावसाला सुद्धा आनंद झाला. तो थोडा पडून गेलेला आहे. आता पाऊस सुद्धा पडला थोडासा आणि खूप त्याला सुद्धा आनंद आला आहे. आणि लगेचच आरती चालू केली सर्वीकडे बाप्पाची.
दादा बरेच ना. हो एकदम मस्त. पहिली त्यांनी आरती केली आहे, सर्वांनी आरती केली आणि सगळेजण आता गाराण्यासाठी चालले आहेत. आणि आता बाप्पाचं गाराणं घालण्यासाठी सर्व आरत्या करून सर्व रांगेत वेदकर सगळे उभे राहिलेले आहेत. बघू शकता पाठीमागे. होय. जय श्री गणपती गजानन महाराजा. उदय अनिकेत जाधव याची गेल्या वर्षी नव्हती तब्येत बरी. गेल्या वर्षी 5 नारळ, 1.25 किलो पेढे, 90 आणलेले जातात. दमेकर आता त्याची तब्येत मध्ये व्यवस्थित कर, संरक्षण कर म्हणजे जय श्री गणपती गजानन महाराजा. याची का कोर्टात केस आहे. तिच्या बाजून तिचा निकाल लागला. पुढच्या वर्षी 1.25 किलो पेढे, 90 बोलतोय. दमेकर आता तिचं संरक्षण कर माझ्या मला.
आला महाराजा. खूप धमाल, खूप धमाल. नमस्कार नमस्कार. मोरया. चला बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया. सगळे रांगेत चाललेले आहेत गणपती, बघू शकता तुम्ही. एक एक गणपती पाण्यामध्ये चाललेला आहे. ते आपल्या घरी, आई वडिलांच्या घरी चाललेले आहेत. बाप्पा खरोखरच गावाला चाललेले आहेत. गौरी आई त्यांना न्यायला आलेली आहे. रांगेमध्ये एक एक करून पूजा अर्चा करून खाली उतरवत आहेत. जेवढे लहान गणपती आहेत ते फास्ट खाली पाण्यामध्ये चाललेले आहेत. कारण बाप्पांना घाई लागलेली आहे घरी जायची. लवकर या.
लागली आहे या मूर्तीला उचलण्यासाठी. खरोखरच खूप सुबक मूर्ती आहे ती. खोलसं पाणी आहे मधोमध एकदम. अजून 4 गणपती राहिले. 4 ते 5 गणपती. एक एक मोठे असल्यामुळे खूप मुलांची गरज असते ते उचलण्यासाठी. जड आहेत ते. तेवढी मुलं आहेत आपल्या वेते गावामध्ये बघू शकता तुम्ही. तेवढाच उत्साह आहे त्यांच्यामध्ये. पण लागोपाठ दुसरी मूर्ती येते बाप्पाची. खूप छान, खूप छान, खूप सुंदर असा आपला वेत्ते समुद्र आहे बघू शकता. खूप सुंदर वेत्ते गाव आहे आमचं. वेत्ते बीच, वेत्ते गाव, वेत्ते समुद्र. तसंच लाटांबरोबर बघू शकता तुम्ही. समोरच झाड पडलेलं आहे. त्याला सुरूचं बन असं म्हणतात. सुरूची झाडं पडलेली आहेत वाऱ्यामध्ये. दुसरा बाप्पा आलेला आहे पाठोपाठ. आणि मोठमोठ्या मूर्त्या लाटला सोडल्यात आहेत. मोरया मोरया जय. बाप्पा लागोपाठ येत आहेत बघू शकता. मोठ्या मूर्त्या आहेत त्या. आणि फुल एन्जॉय चालू आहे बघा. पाण्यामध्ये सुद्धा मुलांचा उत्साह आहे. मूर्त्या खालपर्यंत नेतात ते खोल पाण्यामध्ये. मोठ्या ज्या मूर्त्या आहेत त्या एकदम खोल पाण्यात नेऊन सोडतायत. खूप मोठा उत्साह आहे त्यांच्यामध्ये. अजून 2 मूर्त्या वर आहेत. तशीच पटापट मुलं वर येत आहेत बघा. 2 मूर्त्या वर आणण्यासाठी वर आलेले आहेत ते. गणपती बाप्पा जेव्हा आगमन होतं त्याच्या 2 दिवस अगोदर ही सगळी मुलं आपल्या वेत्ते गावामध्ये येतात आणि बाप्पाचं खूप मोठ्या जल्लोषात स्वागत करतात. आणि मूर्तीच्या विसर्जनाला पण खूप त्यांचा मोठा उत्साह असतो. खूप एकत्र सगळे जमतात. बघण्यासारखा असतो उत्साह बघू शकता तुम्ही. आता आजच्या 2 मूर्त्या राहिलेल्या आहेत बाप्पाच्या आणि त्या आता विसर्जन होणार. बघू शकता मोठ्या मूर्त्या आहेत. खूप 5-6 जण लागतात एका मूर्तीला उचलण्यासाठी. मोरया लाजची मूर्ती आलेली आहे बाप्पाची. खरंच बाप्पा जोरात चाललेले आहेत. फाट चाललेले आहेत उचलून एकदम बघू शकता तुम्ही. एकदम फास्ट. आई वडिलांना भेटण्यासाठी ते खूप उत्सुकता आहेत बाप्पा आपले. ते आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी चाललेले आहेत. आज गौरी विसर्जन आहे. गौरी बरोबर आपले बाप्पा पण चाललेले. आई त्यांची न्यायला आली होती गौरी माता. आणि आता ती बाप्पाला घेऊन चाललेली आहे. आपल्या सर्वांना आशीर्वाद देऊन सर्वांना सुखी समाधानी ठेवून बाप्पा आपल्या आई वडिलांच्या घरी चाललेले आहेत. आणि खूप असा एन्जॉय उत्साह आहे मुलांमध्ये. ते बाप्पाची सेवा करायला भेटली त्यांना. खूप बाप्पाची सेवा करण्यात आली 7 दिवस. आणि 7 दिवसाचे गणपती आहेत.
मुलांमध्ये उत्साह आहे बघा, खूप उत्साह, धमाल चालू आहे आणि वेते बीचवर त्यांची अफाट गर्दी झालेली सर्व वेतकर गावाची. आपला वेते गाव आहे. खूप असेच लोक बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. बाप्पा सर्वांच्याच घरोघरी असतात आणि खूप असे पाण्यामध्ये धमाल करतात. बघू शकता, जाम एन्जॉय चालू आहे खरोखरच. मला पण पाण्यात एक उडी डुबकी मारावीशी वाटते, पण आपण नाही मारू शकत कारण मला भिजायचं नाही आहे. मला परत आमच्या कोंबे गावात विसर्जन आहे, त्या गणपती बाप्पासाठी जायचं आहे. खूप धमाल, खोल पाण्यात नेऊन सोडलेलं आहे. इथे 1 ते 1.5 पुरुष पाणी आहे आणि खूप असं खोल पाणी आहे. आणि सगळ्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. सगळेच जण आता आपल्या घरी चाललेले आहेत. बघू शकता, परतीचा प्रवास चालू झालेला आहे. बाप्पा आपल्या आई वडिलांच्या घरी गेलेले आहेत आणि आपण सुद्धा आता आपल्या घरी जायचं आहे. बघा, मित्रांनो, खूप अशी धमाल आली आहे वेत्यातले गणपती सोडायला. खूप खोल पाणी आहे पुढे आणि खोल पाण्यात मोठ्या मूर्त्या त्यांनी विसर्जन केलेले आहेत आणि खूप अशी धमाल आली. मी पहिली वेळ आलो आहे, एवढा व्हिडिओ बनवले, पण इथे कधी यायला नाही भेटलं. यावर्षी बाप्पाने मला बोलवून घेतलं की ये, यावेळी गौरी गणपतीचे विसर्जनाचे व्हिडिओ तूच बनवायचं आहेस. आणि खरोखरच बाप्पाने मला तो योग दिलेला आहे. पाहिजे बघू शकता, अशीच गर्दी आहे आणि गणपती विसर्जन करून लोक आपापल्या घरी चाललेले आहेत. तर मित्रांनो, खूप खरोखरच धमाल आली आहे. समुद्रावर गणपती सोडताना मुंबईची आठवण आली की आम्ही सुद्धा असेच समुद्रावर जाऊन बाप्पाचं विसर्जन करायचो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.